एक व्यक्ती मेल्यानंतर यमराजाकडे जातो आणि तिथे त्याला उत्सुकता होते की स्वर्ग आणि नरकामध्ये फरक काय असतो ते बघायला त्याला पहिले स्वर्गात नेलं जातं आणि तिथे तो बघतो की मस्त वातावरणामध्ये सगळेजण एकदम आनंदात मजा करत आहे. त्याला नंतर नरकात घेऊन जातात. तिथे त्याला सेम वातावरण दिसतं पण तिथले लोक उदास दिसतात. तो म्हणतो दोन्ही ठिकाणी सारखंच वातावरण आहे तर लोक दुखी काय? तर त्याला सांगितलं जातं की नरकातल्या लोकांना वाटतं की स्वर्गातील वातावरण याच्यापेक्षा खूप चांगलं असेल आणि आपल्या कुकर्मामुळे आपल्याला येथे टाकलेलं आहे, त्यामुळे ते या परिस्थितीमध्ये पण दुःखीच राहतात. त्याचप्रकारे आपण बघतो या भौतिक जगामध्ये आपल्याकडे जे आहे त्यामध्ये लोक सुखी नसतात पण आपल्याकडे जे नाही त्याच्याकडे ते जास्त विचार करतात आणि म्हणून त्यांच्याकडे जे आहे त्याचा ते पूर्ण उपभोग पण घेऊ शकत नाही. समाधानी मनुष्य एका बूट घातलेल्या व्यक्तीसारखा असतो. समोर दगड असो वा धोंडा असो त्याला फरक पडत नाही. म्हणून सदैव समाधानी राहा. सदा संतुष्ट मनसा सर्वै शिवमया दिशा शर्करा कंटकादिभ्यो यथा उपानत पद शिवम. हरे कृष्ण.